गुड मॉर्निंग एव्हरीवन. मी डॉक्टर विद्या चन्ने ई क्लासमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करते. मागच्या भागात आपण कंपनीची स्थापना आणि त्या स्थापनेच्या 4 अवस्थांपैकी 2 अवस्था बघितलेल्या होत्या. प्रवर्तन अवस्था म्हणजेच प्रमोशन स्टेज आणि नोंदणीची किंवा समामेलनाची अवस्था म्हणजेच इनकॉर्पोरेशन स्टेज, ह्या 2 अवस्था आपण बघितलेल्या होत्या. आजच्या भागात आपण भांडवल उभारणीची अवस्था कॅपिटल सबस्क्रिप्शन स्टेज आणि व्यवसाय सुरू करण्याची अवस्था म्हणजे कमेन्समेंट ऑफ बिझनेस स्टेज ह्या 2 ज्या अवस्था आहेत, भांडवल उभारणीची अवस्था आणि व्यवसाय सुरू करण्याची अवस्था, या 2 अवस्था बघणार आहोत. तर या अवस्थेमध्ये बघा, भांडवल उभारणीची अवस्था याच्यामध्ये प्रवर्तन अवस्था आणि व्यवसाय नोंदणीची अवस्था ह्या 2 अवस्था पूर्ण केल्या की खाजगी कंपनीला व्यवसाय सुरू करता येतो. नोंदणीचे प्रमाणपत्र मिळाल्याबरोबर खाजगी कंपनीला व्यवसाय सुरू करता येतो, परंतु सार्वजनिक कंपनीला मात्र 4ही अवस्था कंप्लीट केल्याशिवाय व्यवसाय सुरू करता येत नाही. तर त्याकरिता ही तिसरी जी अवस्था आहे, या तिसऱ्या अवस्थेत कोणते कोणते कार्य करायचे आहेत ते आपण आता बघूया. पहिलं कार्य दिलेलं आहे संचालकांची सभा आयोजित करणे. नोंदणीचं प्रमाणपत्र मिळाल्यानंतर म्हणजे 2 ज्या अवस्था आहेत त्या पूर्ण झाल्यानंतर प्रवर्तकांना कंपनीच्या संचालकांची सभा बोलावून महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतात. संचालक मग कुठले निर्णय घेतात तर सभापती, सचिव आणि कायदेशीर सल्लागार यांच्या नियुक्त्या करणे. त्याच्यानंतर प्रारंभिक करारांना मंजुरी देणे, जे प्रवर्तकाने करार करून ठेवलेले होते त्यांना मंजुरी देणे. त्याच्यानंतर माहितीपत्रकाच्या मसुद्याला मंजुरी देणे. माहितीपत्रक तयार केलं असेल, माहितीपत्रक याकरता तयार करावं लागते की जे शेअर मार्केटमध्ये जर आपल्याला नोंदणी, तर आपण आता कंपनीची नोंदणी तर केली, मग त्याच्यानंतर शेअर जे आहे, भाग जे आहेत ते जर मार्केटमध्ये विकायचे आहे किंवा जनतेला आव्हान करायचं आहे तर त्याकरिता माहितीपत्रक आवश्यक असते. म्हणून माहितीपत्रकाच्या मसुद्याला मंजुरी देणे म्हणजेच त्याच्यामध्ये कुठला तपशील लिहायचा आहे तो तपासणे आणि त्याला परमिशन देणे. त्याच्यानंतर कराराला मान्यता देणे. जे काही करार केले असतील, जे काही करतील आणि केले असतील याच्या आधी त्यांना मान्यता देणे. त्याच्यानंतर नंबर 2 स्कंद विपणीची अनुमती घेणे म्हणजेच शेअर मार्केटची अनुमती घेणे. जे शेअर्स जे आहेत ते तुम्हाला माहिती आहे की शेअर्सची किंवा भागांची स्कंद विपणी म्हणजे शेअर मार्केट. शेअर मार्केटमध्ये जोपर्यंत नोंदणी होत नाही तोपर्यंत शेअर्स आपण जनतेला आव्हान करू शकत नाही किंवा भागांची खरेदी किंवा विक्री करू शकत नाही. म्हणून स्कंद विपणीची म्हणजेच शेअर मार्केटमध्ये नोंदणी होणे किंवा त्यांची परमिशन घेणे अत्यावश्यक असते. म्हणजेच आपले भाग जे आहेत, म्हणण्याचा अर्थ असा की भागांचं शेअर मार्केटमध्ये रजिस्ट्रेशन होणं आवश्यक असते. भागांचं म्हणण्यापेक्षा कंपनीचं. सार्वजनिक कंपनीची नोंदणी झाल्यानंतर कंपनीने निर्गमित केलेल्या भागांची विक्री स्कंद विपणीद्वारे करावी याबाबत संबंधित पदाधिकाऱ्याकडे अर्ज करून त्याची अनुमती घ्यावी लागते म्हणजेच परमिशन मिळविणे. त्याच्यानंतर तिसरं जे कार्य आहे जाहिरात देणे. भाग बाजारामध्ये म्हणजे शेअर मार्केटमध्ये जसं परमिशन घेतली, नोंदणी केली, तसंच मग जाहिरात द्यायची. जाहिरात दिल्यानंतर मग अर्जाचा विचार करणे. जाहिरात वर्तमानपत्रातून किंवा होईल त्या मीडियाच्या द्वारे किंवा माध्यमाद्वारे भागांची जाहिरात देणे. मग जाहिरात दिल्यानंतर मग लोकांनी जर अर्ज केलेत, जनतेने अर्ज केलेत तर त्या अर्जाचा विचार करणे म्हणजेच जेही कुठले हे असतील अर्ज असतील ते परिपूर्ण जर असेल तर त्या अर्जाचा विचार केला जातो. अपूर्ण अर्ज जे असतात त्याचा विचार केला जात नाही. त्याच्यानंतर न्यूनतम अभिदान राशींची पूर्तता. न्यूनतम अभिदान राशी म्हणजेच जी राशी व्यवसाय सुरू करण्याकरता लागते, म्हणजे मिनिमम कमीत कमी भांडवल जे आहे ते व्यवसाय सुरू करण्याकरता लागते, ती राशी म्हणजे न्यूनतम अभिदान राशी होय. म्हणून न्यूनतम राशीचा उल्लेख केलेला असतो. त्या विशिष्ट रकमे एवढ्या भांडवलाची मागणी करणारे अर्ज आले तरच अर्जदारांमध्ये भागांचे वाटप केले जाते, अन्यथा संचालक मंडळाला भाग वाटप करता येत नाही. एवढेच नव्हे तर अर्जदाराकडून आलेली राशी त्यांना परत करावी लागते. असं फार कमी होते
पण हा रूल आहे, हा नियम आहे की जर समजा कमीत कमी भांडवल जर गोळा झालं नाही तर आपल्याला परमिशन मिळत नाही, म्हणजेच कंपनीला परमिशन मिळत नाही, कंपनीला व्यवसाय सुरू करण्याकरता व्यवसाय प्रारंभण प्रमाणपत्र मिळत नाही। त्याच्याकरता एक कमीत कमी भांडवल जेवढं आहे, जेवढं ठरवून दिलेलं आहे नियमाप्रमाणे तेवढं पूर्ण करणं आवश्यक असते, खाजगी कंपनीला पण आणि सार्वजनिक कंपनीला पण। तर त्याकरता मग जर समजा काही राशी जमा झालेली आहे आणि काही व्हायची आहे, तर ती जी राशी आहे ती राशी एकतर संचालक मंडळ किंवा प्रवर्तक पूर्ण जेवढी अभिदान राशी आहे, मिनिमम जी पाहिजे आहे, म्हणजे कमीत कमी राशी जी पाहिजे आहे ती कमीत कमी राशी तो घेऊन घेतो, म्हणजे तेवढे भाग तो घेऊन घेतो, त्याच्यानंतर मग विकत राहतो। तर ते जे शेअर्स आहेत ते शेअर्स तो घेऊन घेतो आणि मिनिमम राशी जी आहे, मिनिमम अभिदान राशी, न्यूनतम अभिदान राशी तयार करतो, म्हणजेच परमिशन घेण्याकरता किंवा नोंदणी प्रमाणपत्र किंवा व्यवसाय प्रारंभण प्रमाणपत्र मिळविण्याकरता मिनिमम अभिदान राशी म्हणजेच कमीत कमी भांडवल जेवढं पाहिजे आहे तेवढं जर तयार झालं नसेल, तेवढं भांडवल जर गोळा झालं नसेल तर वेळी काय करतात, प्रवर्तक तेवढं भांडवल गोळा करतो स्वतः भाग विकत घेऊन, आणि त्याच्यानंतर मग तो नंतर मग विकतो, पण तेव्हा जेव्हा पाहिजे असते आपल्याला तेव्हा तो हे कार्य करीत असतो। ही त्याची जबाबदारी म्हणून म्हटलेलं आहे किंवा कर्तव्य म्हणून म्हटलेलं आहे। त्याच्यानंतर नोंदणी अधिकाऱ्यास माहिती देणे, मग आता जाहिरात दिलेली आहे, अर्जाचा विचार केलेला आहे, त्याच्यानंतर न्यूनतम अभिदान राशी पण तयार झालेली आहे, माहितीपत्रक पण तयार झालेलं आहे, संचालक मंडळाची सभा पण झालेली आहे, सभेमध्ये काय काय निर्णय घेतले ते पण झालेलं आहे। तर हे सर्व झाल्यानंतर मग नोंदणी अधिकाऱ्यास माहिती द्यायचं आणि त्याच्यानंतर माहिती दिल्यानंतर मग ह्या सर्व याची माहिती देणे हे तिसऱ्या अवस्थेतलं कार्य होय। त्याच्यानंतर व्यवसाय सुरू करण्याची अवस्था, आता हे सर्व डॉक्युमेंट्स तयार झालेले आहेत, म्हणजेच प्रवर्तन अवस्थेमध्ये आपण काय केलेलं होतं, प्रवर्तन अवस्थेमध्ये कल्पना केलेली होती, अंमलात आणण्याकरता पहिल्यांदा कल्पना करायची, त्याच्यानंतर मग अंमलात आणायची, अंमलात आणण्याकरता मग कोणाची निवड केलेली होती, प्रवर्तकाची निवड केलेली होती, मग प्रवर्तकांनी सर्वांशी त्याला काय म्हणते करार करणे, त्याच्यानंतर संचालकाची नियुक्ती करणे, त्याच्यानंतर भांडवल गोळा करणे, डॉक्युमेंट्स गोळा करणे, म्हणजेच नियमावली आहे, घटनापत्रक आहे, माहितीपत्रक आहे तयार करणे, करारपत्र तयार करणे, ही सर्व जे हे आहे उद्देश ठरविणे, उद्देश पहिल्यांदाच ठरलेला असतो, त्याच्यानंतर नाव ठरविणे, हे ज्या प्रक्रिया आहे ही प्रक्रिया पूर्ण तिसऱ्या अवस्थेपर्यंत कंप्लीट होते। आता चौथ्या अवस्थेमध्ये काय केलं जाते, चौथ्या अवस्थेमध्ये भागवाटपाची माहिती, भागांची पात्रता, भागांची खरेदी, हा जो हे जे पात्रता भाग आहे, कशाला म्हणतात पात्रता भाग, तर पहिल्यांदा आपण भागवाटप पाहून घेऊ। तर भागवाटपाची माहिती, कंपनीने केलेल्या भागवाटपाबद्दल संपूर्ण माहिती देणारे निवेदन सादर करावे लागते। आता किती भाग भांडवल गोळा केलेला आहे, म्हणजे किती भाग विक्रीला काढलेले आहेत, समता भाग किती आहेत, त्याच्यानंतर अग्रहक्क भाग किती आहेत, त्याच्यानंतर अग्रहक्क भागानंतर किती इन्स्टॉलमेंटमध्ये विकणार आहेत, पहिल्यांदा जी अर्जासाठी राशी घेतली अर्जाबरोबर ती किती आहे, हे सर्वांचं जे निवेदन आहे ते तयार करायचं। त्याच्यानंतर पात्रता भागांची खरेदी, पात्रता भाग असे भाग आहेत जे संचालकांनी खरेदी केलेले असते, संचालक म्हणजे डायरेक्टरनी खरेदी केलेले जे भाग असतात त्याला पात्रता भाग असे म्हणतात, आणि संचालकांनी जास्तीत जास्त भाग खरेदी केलेले असते, म्हणजे जास्तीत जास्त रक्कम गुंतवलेली असते, यालाच पात्रता भाग असे म्हणतात। पात्रता भागांची अशी कुठली व्याख्या नाही आहे, परंतु संचालकांनी संचालकांचा नियम आहे, एक संचालक तेव्हाच बनू शकतो जेव्हा त्यांनी पात्रता भागांची खरेदी केली, म्हणजे विशिष्ट रकमे एवढे भाग त्यांनी खरेदी केलेले असावेत, म्हणजे जास्तीत जास्त रक्कम त्यांनी गुंतवलेली असावी म्हणण्याचा अर्थ। तर कंपनीच्या संचालकांनी नियमाप्रमाणे पात्रता भागांची खरेदी केली आणि त्यांची रक्कम त्यांनी दिली आहे याचे स्पष्टीकरणात्मक निवेदन तयार करावे लागते। म्हणून हे नेहमीसाठी लक्षात ठेवायचं की पात्रता भाग कशाला म्हणतात, तर पात्रता भाग संचालकांनी खरेदी केलेल्या भागांना,
संचालक जेवढे भाग खरेदी करतात तेवढ्या भागांना पात्रता भाग असे म्हणतात. त्यानंतर माहितीपत्रकाची प्रत, माहितीपत्रक आणि किंवा माहितीपत्रकाऐवजी निवेदन करावयाचे माहितीपत्रकाऐवजी निवेदन सादर करावयाचे निवेदन यांची एक प्रत तयार करावी लागते. आता माहितीपत्रक सार्वजनिक कंपनी करता आवश्यक असते, तर खाजगी कंपनीला माहितीपत्रकाऐवजी निवेदन करावं लागते. माहितीपत्रक केलं तरी चालेल, नाही केलं तरी चालेल, पण त्याच्याऐवजी मग माहितीपत्रकाऐवजी निवेदन त्यांना करावं लागते. त्याच्यानंतर अटींच्या पूर्ततेची घोषणा. आता सर्व काही झाल्यानंतर पहिली झाली अवस्था, त्याच्यानंतर दुसरी अवस्था झाली, तिसरी अवस्था झाली, त्याच्यानंतर माहितीपत्रकाची प्रत सादर करायची आहे. अटींच्या पूर्ततेची घोषणा म्हणजे आता आम्ही पहिल्या अवस्थेमध्ये, दुसऱ्या अवस्थेमध्ये, तिसऱ्या अवस्थेमध्ये आणि चौथ्या अवस्थेमध्ये जे कार्य करावे लागते ते कंप्लीट केलेले आहे. असे त्या जेवढे काही नियम आहेत ते पूर्ण पाळून आम्ही आमचे डॉक्युमेंट्स गोळा केलेले आहेत आणि ते सादर केलेले आहेत. त्याच्यानंतर मग वरील सर्व कागदपत्र नोंदणी कार्यालयात जमा केल्यानंतर नोंदणी अधिकारी हा वरील कागदपत्रांची छाननी करतो. व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व अटी कंपनीने पूर्ण केल्या आहेत याची खात्री झाल्यानंतरच नोंदणी अधिकारी हा कंपनीला व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक असणारे प्रमाणपत्र निर्गमित करतो. म्हणून या चौथ्या अवस्थेमध्ये एवढ्या गोष्टी कराव्या लागते. माहितीपत्रकाची प्रत तयार करावी लागते, अटींची पूर्तता, भागांचं वाटप आणि पात्रता भाग विशेष म्हणजे हे झाले की आपल्याला व्यवसाय प्रारंभण प्रमाणपत्र मिळते. त्यानंतर इथे पूर्ण इथपर्यंत आपल्या 4 स्टेजेस झालेल्या आहेत. 4 स्टेजेस, 2 अवस्था पूर्ण झाल्या की खाजगी कंपनीची स्थापना होते आणि 4ही अवस्था कंप्लीट झाल्या की सार्वजनिक कंपनीची स्थापना होते. म्हणजे सार्वजनिक कंपनीचा व्यवसाय सुरू करता येतो. आणि 2 अवस्था पूर्ण झाल्या की खाजगी कंपनी सुरू करू शकतो, व्यवसाय सुरू करू शकतो. त्याच्यानंतर समामेलनापूर्वीचा करार हा एक छोटासा पॉइंट आहे. समामेलनापूर्वीचा करार म्हणजे प्री इनकॉर्पोरेशन कॉन्ट्रॅक्ट. म्हणजेच प्री इनकॉर्पोरेशन म्हणजे नोंदणी पाहिलेलं होतं आपण. नोंदणीच्या पूर्वी जर काही करार केले असतील तर ते करार कशा प्रकारचे असतात हे याच्यामध्ये सांगितलेलं आहे. म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे की एखादी आता प्रत्येकच कंपनी नवीन स्थापन केली असं नाही. काही तुम्हाला मी सांगितलं की काही कंपन्या ज्या आहेत त्या कंपन्या मर्ज होतात, एका कंपनीमध्ये एक कंपनीमध्ये दुसरी कंपनी, किंवा दोन्ही कंपन्या मिळून तिसरी कंपनी ओपन करतात. तर अशा वेळी मग काय होते की व्यवसाय खरेदी करून कंपनीची स्थापना केली जाते आणि अशा वेळी त्या व्यवसायातील सर्व व्यवहार चालू ठेवणे आवश्यक असते. त्यामुळे कंपनीची स्थापना झाली नसतानाही काही व्यावसायिक करार करावे लागतात. यालाच समामेलनापूर्वीचे करार असे म्हणतात. मुळातच नोंदणीच्या आधीचे करार केले जातात त्याला समामेलनापूर्वीचे करार असे म्हणतात. म्हणजेच प्री इनकॉर्पोरेशन कॉन्ट्रॅक्ट असे म्हणतात. तर याच्यामध्ये फक्त एवढं सांगितलेलं आहे की कंपनी स्थापनेपूर्वीच्या कराराच्या पूर्ततेसाठी खटला दाखल करू शकत नाही. मी तुम्हाला याच्या आधी सांगितलेलं आहे की जोपर्यंत कंपनीची स्थापना होत नाही, कंपनीची नोंदणी होत नाही किंवा नोंदणी प्रमाणपत्र मिळत नाही किंवा व्यवसाय प्रारंभण प्रमाणपत्र मिळत नाही, तोपर्यंत कंपनी लीगली म्हणजेच कायदेशीररित्या व्यवसाय सुरू करू शकत नाही. म्हणजेच त्याच्या आधी झालेले सर्व करार किंवा सर्व काही व्यवहार जे आहेत ते त्याच्याकरिता खटला दाखल करू शकत नाही म्हणण्याचा अर्थ. म्हणून याच्यामध्ये तेच सांगितलेलं आहे की कंपनीच्या स्थापनेपूर्वी कराराची पूर्तता करून घेण्यासाठी दुसऱ्या पक्षाविरुद्ध न्यायालयात खटला दाखल करू शकत नाही. सपोज प्रवर्तकाने कार्य करता एखाद्याशी करार केलेला आहे पण तो करार पूर्ण झालेला नाही, तर त्याच्याकरिता तो रिस्पॉन्सिबल तर असतो परंतु त्याच्यावरती खटला करू शकत नाही. कोणावर? ज्या व्यक्तीने आपली फसवणूक केलेली आहे, कंपनीची फसवणूक केलेली आहे किंवा आपला कॉन्ट्रॅक्ट पूर्ण केलेला नाही त्याच्याबद्दल कुठलाही खटला दाखल करू शकत नाही. म्हणून त्यांनी हे सांगितलेलं आहे की
प्री इनकॉर्पोरेशन कॉन्ट्रॅक्ट म्हणजे समामेलनापूर्वीचे करार जे आहेत ते काहीही करू शकत नाही. त्याच्या आधी जर काही केलं असेल, काही चुका झाल्या असतील किंवा समोरच्या पक्षाने काही फ्रॉड केलं असेल तरी पण त्याच्याबाबत काहीच करू शकत नाही. म्हणून हा पहिला पॉईंट दिलेला आहे, कंपनी स्थापनेपूर्वीच्या कराराच्या पूर्ततेसाठी खटला दाखल करू शकत नाही. त्याच्यानंतर स्थापनेपूर्वीच्या कराराचे समायोजन, याच्यामध्ये पण जे काही करत असेल त्या अटीनुसार हे करार करण्यात आले असावे, तसेच कंपनीच्या हितासाठी हे करार केलेले असावे. जे कुठले करार केले असतील ते, जे संचालकाबरोबर केलेले असो किंवा त्याच्यानंतर ऑडिटर बरोबर केलेले असो किंवा लॉयर बरोबर केलेले असो किंवा ॲडवायझर बरोबर केलेले असो, कुणाबरोबरही केलेले असेल तर ते कंपनीचे हित लक्षात घेऊनच केलेले असले पाहिजे. त्याच्यानंतर करार अभिकर्त्याचे व्यक्तिगत अधिकार आणि दायित्व. आता याच्यामध्ये त्यांनी हेच सांगितलेलं आहे की कंपनीच्या समामेलनापूर्वी म्हणजे नोंदणीपूर्वी जे काही करार केलेले असतील त्या कराराला तो जो अभिकर्ता असतो, ज्याला आपण प्रवर्तक म्हणतो, तोच हे त्याला काय म्हणते जबाबदार असतो. त्या करारांकरता तो व्यक्तिगतरित्या जबाबदार असतो. म्हणून करार करताना दोन्ही पक्षांना कंपनीची स्थापना झाली नाही हे माहीत असताना जर तो करार झाला तर त्याची संपूर्ण जबाबदारी ही करारकर्त्यावर असते. म्हणून मी तुम्हाला आधीच सांगितलं की जोपर्यंत जर प्रवर्तक निवडला आणि प्रवर्तकाने ते काम हाती घेतलं तर नोंदणी होत नाही तोपर्यंत संपूर्ण कार्याची जबाबदारी प्रवर्तकाची असते. म्हणून इथे तेच सांगितलेलं आहे की संपूर्ण जबाबदारी करारकर्त्यावर असते. त्याचप्रमाणे कराराच्या पूर्ततेसाठी तो कंपनी अभिकर्त्यावर दबाव आणू शकत नाही, कारण कंपनीचे संचालक आणि अभिकर्ता यांचे कायदेशीर संबंध प्रस्थापित होत नाही. म्हणजे कोणीच कुणावरती दबाव आणू शकत नाही किंवा त्याला काय म्हणते जबाबदारी झटकूच शकत नाही. एक त्याची जबाबदारी जर लक्षात घेतली तर तो आपली जबाबदारी चांगल्या प्रकारे पूर्ण करतो, पण जर केली नाही तर त्याच्यावर त्यालाही कोणी काही करू शकत नाही. परंतु जनरली अभिकर्ता जो असतो किंवा प्रवर्तक जो असतो तो आपलं कार्य पूर्ण चांगल्या प्रकारे पार पाडित असतो. प्रवर्तकाचा प्रश्न इथे येत नाही. प्रवर्तकाऐवजी बाकी लोकांशी जे करार केलेले असतात कंपनी स्थापन करण्याकरिता, तर त्यांच्या करारासंबंधी नोंदणी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तिसऱ्या पक्षावरती कंपनी कुठलाही दावा दाखल करू शकत नाही. म्हणून नोंदणी होणं आवश्यक असते. इथे आपण थांबूया. आणि तुमच्याकरता एक महत्त्वाची सूचना, इथे तुमचं पहिलं युनिट संपलेलं आहे. तर याच्यानंतर आपण इथून 8 दिवसांनी बरोबर, आजची 8 तारीख आहे, तर 15 तारखेला आपण एक टेस्ट घेणार आहोत. आणि ती टेस्ट जी आहे ती मी आदल्या दिवशी तुम्हाला अनाऊन्स करेल की उद्या 10 वाजता आहे की 11 वाजता आहे. तर त्या टेस्टमध्ये 11 वाजता सुरू करायची असेल तर मी जी वेळ देईल त्या वेळीबरोबर सुरू होईल आणि 1 तासाची असेल. 20च क्वेश्चन देईल. फर्स्ट टाइम आहे म्हणून 1 तासाची घेऊ, त्याच्यानंतर मग टायमिंग कमी करू. तर त्याच्याकरता तुम्ही आता अभ्यासाला सुरुवात करा आणि 4ही चॅप्टर बरोबर वाचून ठेवाल. बाकी पुढच्या पिरियडला पुढच्या भागामध्ये पाहू.